सत्ताधारी आमदारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। मराठा ओबीसी वादात सरकारची कोंडी। सरकार निर्णय घेते पण विरोधक फायदा उचलत आहेत। आमदारांची कबुली। विरोधक विरोधात असतील तर सत्ताधारी का आरक्षण देत नाही? जरांगेंच्या प्रश्नावर सत्ताधारी आमदार निरुत्तर। 20 सप्टेंबरला आचारसंहिता लागेल असा अंदाज। सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। तू राहील किंवा मी हे माझं वाक्य भाजप पक्षासाठी। पक्षाला आव्हान दिलं, व्यक्तीला नाही। फडणवीसांवर वक्तव्य न केल्याचं उद्धव ठाकरेंकडून स्पष्ट। मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही। तुझ्या नादाला लागणे एवढी तुझी कुवत नाही। उद्धव ठाकरेंचं नाव न घेता फडणवीसांवर निशाणा। निराशेमुळे उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय। औरंगजेब फॅन क्लबचे असल्यानं ठाकरेंनी दाखवून दिलंय। उद्धव ठाकरेंच्या टीकेवर देवेंद्र फडणवीस यांची टीका। अहमद शहा अब्दालीचा राजकीय वंशज अमित शहा। औरंगजेब फॅन क्लबच्या टीकेनंतर उद्धव ठाकरेंकडून शहांवर जोरदार हल्लाबोल। मुंबईतील पोलिसांच्या सदनिकांसाठी तातडीने प्रस्ताव तयार करा। वरळी पोलीस वसाहतीतील रहिवाशांच्या समस्या प्राधान्याने दूर करा। राज ठाकरेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश। राज ठाकरेंनंतर शरद पवार आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये अर्धा तास चर्चा। मराठा ओबीसी वाद आणि साखर कारखान्यांना मदतीसंदर्भात पवारांनी भेट घेतली। अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घेत होते। देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिली। पत्रात जयंत पाटलांसह इतरांचंही नाव। सचिन वाझे यांचा खळबळजनक आरोप। मी गेल्या 2 दिवसांपासून नागपुरात। वाझेंनी पत्र पाठवल्याबाबत अद्याप माहित नाही। पाहिल्यानंतर प्रतिक्रिया देईल, फडणवीसांचं वक्तव्य। गृहमंत्र्यांच्या तुरुंगातील गुन्हेगारांशी पत्रव्यवहार। वाझेंच्या वक्तव्याचा संदर्भ देत जयंत पाटलांचा फडणवीसांवर निशाणा। तर फडणवीस माझे हितचिंतक, पत्रात काही गंभीर असल्यास सांगतील असाही टोला। सचिन वाझेचा आरोप ही फडणवीसांची नवी चाल। वाझे विश्वास ठेवण्याच्या लायक नाही, कोर्टाचं म्हणणं। अनिल देशमुखांचा पलटवार। पोलिसांच्या माहितीनुसार पूजा खेडकर भारतातच। पूजाने सादर केलेल्या कागदपत्राबद्दलची माहिती मिळताच पोलीस चौकशीसाठी बोलवणार, सूत्रांची माहिती। पुण्यातील हडपसर, वडगाव शेरी, कोथरूडची जागा ठाकरे गटाला मिळायला हव्या, हक्काने मागतो। शिवसंकल्प मेळाव्यातून सुषमा अंधारेंची मवियातील मित्रपक्षांकडे मागणी। जागा वाटपावर शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत महायुतीतील 3ही पक्षांनी उमेदवारीची घोषणा करू नका। तटकरेंनी दिंडोरीची उमेदवारी जाहीर केल्यानंतर गिरीश महाजन यांचा सल्ला। शरद पवार गटात इन्कमिंग सुरू। इंदापुरात अजित पवारांना धक्का। सोनाई उद्योग समूहाचे प्रमुख प्रवीण माने पवार गटात। इंदापुरातून उमेदवारी मिळण्याची शक्यता। भाजपच्या बाळा भेगडेंकडून मावळ विधानसभेत बंडखोरीचे संकेत। अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंना तीव्र विरोध। शेळकेंना उमेदवारी दिल्यास प्रचार करणार नसल्याचा ठराव। महामार्गावरील खड्ड्यांसह टोल विरोधात काँग्रेसचं पश्चिम महाराष्ट्रात आंदोलन। तर 50% टोल माफीच्या आश्वासनानंतर पुणे बंगळुरू महामार्गावरील आंदोलन तात्पुरतं स्थगित। सतेज पाटलांची माहिती। सातारा पालघर जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट। तर नाशिक, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबईला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट। पुण्याला उद्या पावसाचा रेड अलर्ट। खडकवासला धरणातून 27,000 क्युसेकने विसर्ग सुरू। नागरिकांनी सतर्क राहावं, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन।